नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या या तिसऱ्या वेब सिरीज मध्ये मी प्राध्यापक आर.जे. निकम राज्यशास्त्र विषयाचा विषय शिक्षक म्हणून आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 सिरीज मध्ये आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे. या सिरीज मध्ये सुद्धा आपण 1935 चा भारत प्रशासन कायदा या कायद्याचा आपण पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेणार आहोत, कारण या कायद्याचा भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीवरती फार मोठा प्रभाव पडलेला आपणास दिसून येतो. आपण जर भारतीय राज्यघटनेचे निर्मितीची प्रक्रिया आणि त्या भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही कलमे सांगितलेली आहेत, या कलमांचा आढावा जर घेतला तर आपल्यास असे लक्षात येते की 1935 च्या कायद्याची बऱ्यापैकी कलमे ही मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेली होती. मित्रांनो, 1919 ते 1935 हा जो पिरियड आहे, हा जो काळ आहे, हा काळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य लढायला एक प्रेरणा मिळालेली आपल्याला या काळामध्ये बघायला मिळते. 1919 मध्ये महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केले होते. या असहकार आंदोलनाची मोठ्या प्रमाणामध्ये व्यापकता सुरू होती. 1920 साली या ब्रिटिश सत्तेविरुद्ध ही जे अहिंसक मार्गाने हा जो लढा सुरू झाला होता, तो लढा शांत करण्यासाठी 1927 साली सायमन कमिशन नेमण्यात आले होते, परंतु भारतीयांनी त्यावर बहिष्कार टाकलेला होता. त्यानंतर 1930 ते 1932 या काळात ब्रिटिश सरकारने 3 गोलमेज परिषदा घेतल्या, परंतु त्याही अयशस्वी ठरल्या. दरम्यान 1928 च्या कोलकाता काँग्रेस अधिवेशनात भारताला संपूर्ण वसाहतीचं स्वराज्य दिलं गेलं पाहिजे, म्हणजे वसाहती स्वराज्याचा दर्जा हा भारतीय जनतेला दिला गेला पाहिजे, भारत देशाला दिला गेला पाहिजे, अशी मागणी ही काँग्रेसने केली. परंतु ब्रिटिश सरकारने 1 वर्षाच्या आत ही मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे 1930 च्या लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, म्हणजे लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला गेला. त्याबरोबर 1930 साली महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. संपूर्ण देशभर ही सविनय कायदेभंगाची चळवळ पसरली, हिला व्यापक जनाधार प्राप्त झाला. असहकार, सविनय कायदेभंग, परकीय मालावरती बहिष्कार व सरकारी कामकाजावरती बहिष्कार असे या आंदोलनाचे स्वरूप झालेले होते. अशा या राजकीय परिस्थितीमध्ये ब्रिटिश सरकारला प्रशासकीय सुधारणा घडून आणण्यासाठी कायदा करणे आवश्यक वाटू लागले, गरजेचे वाटू लागले. भारतीय जनतेला स्वयंशासनाचा अधिकार प्रदान करून त्यांच्यातील असंतोष संपुष्टात आणण्याच्या हेतूने ब्रिटिश सरकारने 1935 साली हा कायदा केलेला होता. म्हणजे भारतीय जनतेमध्ये जो 1919 नंतर 1920 नंतर जो असंतोष पसरलेला होता, या असंतोषाला राष्ट्रीय काँग्रेस असेल यांनी पाठिंबा दिलेला होता किंवा यांनी वाट मोकळी केलेली होतीच. त्याचबरोबर जी काही क्रांतिकारक होते, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुखदेव असेल, यांच्याही या काळामध्ये क्रांतिकार्य मोठ्या जोमाने सुरू झालेलं होतं. एकंदरीत स्वातंत्र्य लढायची जी काही चळवळ आहे, ही या काळामध्ये मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये ही वाढीस लागलेली होती. ह्या भारतीयांच्या असंतोषाची कुठेतरी दखल घेणं हे ब्रिटिश शासनाला आवश्यक वाटू लागलं. त्यामुळे या लोकांना कुठेतरी शांत करणं, कुठेतरी संतुष्ट करणं, एक स्वशासन आपल्याला प्राप्त होईल किंवा होत आहे अशा पद्धतीचा एखादा कायदा करणं हे ब्रिटिशांना गरजेचं वाटलं. त्यामुळेच ब्रिटिश शासनाने 1935 साली हा भारत प्रशासन कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या ज्या काही तरतुदी होत्या, या तरतुदींचा आपल्याला आढावा घेणं आवश्यक आहे. यामध्ये पहिली जी काही तरतूद होती ती म्हणजे 1935 च्या कायद्यानुसार भारतात संघराज्य शासन पद्धती स्वीकार करण्यात आली. भारतात एकूण 11 प्रांत व देशी राज्य या संघराज्यात सामील करण्यात येणार होती. नंतर दुसरी शिफारस आहे, केंद्र सरकार व घटक राज्य यांच्यात अधिकार विभागणी करण्यात आली. त्यासाठी संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची अशा विषयांच्या याद्या तयार करण्यात आल्या. भारतात केंद्रस्थानी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धतीत स्वीकार करण्यात आला.
या कायद्यानुसार केंद्रस्थानी द्विदल शासन पद्धती स्वीकार करण्यात आली. 1935च्या कायद्याद्वारे व्हाईसरायच्या अधिकारात वाढ होऊन तो खरा वास्तववादी सत्ता प्रमुख बनला. प्रांतातील द्विदल राज्य पद्धतीचा प्रयोग बंद करून जबाबदार शासन पद्धती स्वीकारण्यात आली. प्रांतामध्ये जी काही द्विदल शासन पद्धतीचा या आधीच्या 1919च्या कायद्याद्वारे स्वीकार करण्यात आलेला होता ती बंद करण्यात आली आणि एक जबाबदार, जे जनतेला जबाबदार असेल अशा पद्धतीचं शासन हे प्रांतांमध्ये असेल या प्रकारची हमी या कायद्यानुसार देण्यात आलेली होती. प्रांतांचा हा सर्व राज्यकारभार प्रांतांच्या कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे सोपवण्यात आलेला होता. 1935च्या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता देण्यात आलेली होती. म्हणजे इथं प्रांतिक स्वायत्ततेचा प्रयोग ब्रिटिश शासनाने इथे करून पाहिलेला होता, परंतु त्याला काही फारसा अर्थ नव्हता, कारण प्रांतांच्या गव्हर्नरला अनेक विशेष अधिकार देण्यात आले होते. म्हणजे जे काही लोकप्रतिनिधी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांना एक नाममात्र अधिकार दिले. म्हणजे घटनात्मक दृष्ट्या सर्व अधिकार जे आहे हे मंत्रिमंडळाकडे सुपूर्द केले, पण वास्तविक दृष्ट्या खरा सत्ताधीश जो होता तो गव्हर्नर होता. म्हणजे एकंदरीत या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिश शासन आपली जी काही सत्ता आहे ती पुन्हा एकदा अतिशय प्रबळ करू पाहत होती. त्यामुळे या कायद्याला जो काही विरोध आहे हा विरोध स्वातंत्र्य सैनिकांनी किंवा स्वातंत्र्य सेनानींनी, काँग्रेस पक्षाने सुरू केलेला होता सुरुवातीपासूनच. यानंतर भारतीय संघराज्यासाठी सांघिक न्यायालयाची तरतूद करण्यात आली. केंद्र सरकार व घटक राज्ये यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. अशा प्रकारे 1935च्या कायद्यातील तरतुदी पाहिल्या असता भारतात संघराज्य शासन पद्धती ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या प्रेरणेतून व त्यांच्या काहीशा हितसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून निर्माण झाली होती असे म्हणता येईल. मग घटनात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 1935चा कायदा हा महत्वाचा वाटत होता, परंतु त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होऊ शकली नाही. कारण 1935च्या कायद्यानुसार जरी संघराज्य निर्माण करता आले नाही तरी प्रांतिक स्वायत्ततेचा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरला गेला होता. प्रांतांच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्यामुळे 11 पैकी 8 प्रांतांमध्ये काँग्रेसला बहुमत प्राप्त झालेलं होतं. काँग्रेसने 7 प्रांतात आपली मंत्रिमंडळे बनवली. 1939 पर्यंत या मंत्रिमंडळाने चांगल्या पद्धतीने कामकाज केलं, कारभार केला, परंतु दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि भारत हा ब्रिटिशांच्या बाजूने युद्धात उतरत आहेत अशा प्रकारची घोषणा ब्रिटिशांनी भारताला विश्वासात न घेता, भारतीय नेत्यांना न विचारता, भारतीय जनमताचा कौल विचारात न घेता ही परस्पर ही घोषणा करून टाकली. भारताला कुठल्या प्रकारची इच्छा नव्हती तरी सुद्धा हे ब्रिटिशांनी अशा प्रकारची घोषणा केल्यामुळे या ब्रिटिशांच्या या घोषणेचा एक निषेध म्हणून 8 प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळांनी आपले सर्व राजीनामे दिले व पुन्हा ब्रिटिश आणि काँग्रेस यांचा संघर्ष सुरू झाला. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने 1935चा जो काही प्रशासन कायदा होता या कायद्यातील तरतुदी आपण बघितलेल्या आहे. या तरतुदी निश्चितपणे काही चांगल्या होत्या. या तरतुदीचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवरती पडलेला आपल्याला पुढील घडामोडींमध्ये आपल्याला दिसून येईलच. अशा पद्धतीने हा 1935चा भारत प्रशासन कायदा होता. या कायद्या संदर्भात आपण चर्चा केली, अभ्यास केला. या पुढील स्लाइडमध्ये क्रिप्स योजना, कॅबिनेट मिशन योजना या योजनांचा आपण अभ्यास करणार आहोत. सद्यस्थितीत इथपर्यंतच आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.